हॅलो हाय नमस्ते. तर ह्या वर्षी आपण 80th इंडिपेंडन्स डे साजरा करणार आहोत. 80th इंडिपेंडन्स डेसाठी मी मननसाठी काही ॲक्टिव्हिटी आणलेली आहे. ती ॲक्टिव्हिटी आपण मननबरोबर परफॉर्म करणार आहोत. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण काही क्वीज, काही रॅपिड फायर्स, काही चित्र दाखवून ऑड मॅन आउट किंवा डिफरन्स आपण शोधायला लावले होते. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण ॲक्च्युअल ॲक्टिव्हिटी परफॉर्म करणार आहोत आणि त्या ॲक्टिव्हिटीसाठी टायमिंग राहणार आहे, जो त्या ॲक्टिव्हिटीला सगळ्यात आधी परफॉर्म करून कंप्लीट करेल विनर राहील ॲक्टिव्हिटीचा. सो आपण काहीच वेळ न घालता इंडिपेंडन्स डेच्या ॲक्टिव्हिटी सुरू करूयात. आणि अजून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आमचा पहिला व्हिडिओ जाऊन बघा इथे. तर आता आपण ह्या ॲक्टिव्हिटीत काय करणार आहोत, मी काही पीसेस कट केलेले आहेत, त्यापासून आपल्याला भारताचा झेंडा तयार करायचा आहे. आणि याच्यासाठी पण मननसाठी आणि माझ्यासाठी वेगवेगळा आहे. आणि जो पटकन तयार करेल तो विनर राहणार आहे. आणि मननसाठी एक हिंट देणार आहे मी आत्ता, की हे जे फ्लॅग्सचे जे हे आहेत त्याच्या मागे नंबर्स दिले आहेत आणि ते नंबर्स जॉईन करून राईट टू लेफ्ट नंबर लिहिले आहेत. तर राईट टू लेफ्ट ते नंबर जॉईन करून आपल्याला ट्रॅक तयार करायचा आहे. तर युअर टाइम स्टार्ट नाउ. राईट टू लेफ्ट. आता तुम्हाला फक्त आमचा टेबलचा व्ह्यू दिसणार आहे. 1 2 3 स्टार्ट. 17. बापरे, माझ्याकडे 17 मध्ये नंबर येतात. 8. अरे 1 कुठे आहे? माझ्याकडे पण एक आला. 3 थर्ड नंबर आला आहे माझ्याकडे, तो इथे ठेवणार आहे. 20. अरे यार, मला सेकंड 1 2 तसंच आहे. तर मोस्टली असं होतं की याच्या मागच्या नंबर्स आपण ड्रॉइंग नंतर बघायचं होतं, पण नंबर्स बघून इथे नंबर्स बघून लावायचं. तर मननचा थोडा गोंधळ झाला आणि सगळ्यांचा गोंधळ होतो. तर त्यामुळे काय करायचं की आपण चित्र कसं तयार होणार आहे याचं व्हिज्युअल बघायचंच नाही, फक्त जे नंबर दिले रॅन्डमली त्या नंबर्सनुसार लावत जायचं, ते चित्र आपोआप तयार होतं. त्यामुळे हे बॅक साईडला जे नंबर लिहिलेले असतात हीच आपली ट्रिक आहे. समोरून चित्र तयार होतंय नाही होते ते आपण नंतर बघू, पण ॲटलिस्ट जे नंबर दिले त्या नंबरनुसार. आता 1 आहे तर 1 आपण कसं लावायचा, असाही लावू शकतो, असाही लावू शकतो, पण तो आपल्याला कळला पाहिजे, तो असाच पाहिजे, म्हणजे ही बॉर्डर तयार होते. तर किती छान ॲक्टिव्हिटी होती. तुम्हाला आवडली आहे का मनन? तुला आवडली का? हो, मला खूप आवडली. खूप टाइम म्हणजे आपला खूप मस्त वेळ गेला याच्यामध्ये. आणि मेन स्टॅबिलिटी मननची पहिले हल्ली होती सगळी, की अरे मला सापडत नाही, सगळं का सापडत नाही का, तर म्हणजे चित्र बघितलं, मग मी शांत झालो, त्याने शांत डोक्याने विचार केला आणि मग नंबर शोधले आणि नंबर्स आणि मग आईसोबत आईने जेव्हा लास्ट पार्ट लावणारच होतं तर तेव्हा पण मी लास्ट पार्ट म्हणून मनन विनर झाला. आम्ही दोघं विनर आहे. टाय आहे. तुम्ही बघितलंच आहे व्हिडिओ मध्ये काय टाय झालंय काय नाही टाय झालंय ते. तर नेक्स्ट ऍक्टिव्हिटी असणार आहे मननसाठी माझ्यासाठी. आपण लगेच सुरू करूया. हा सेटअप क्लिअर करतो आम्ही. सेटअप क्लिअर करा रे. तर आता आपण आपली ऍक्टिव्हिटी सुरू करणार आहोत. तर ह्या ऍक्टिव्हिटीसाठी आपल्याला जो सामान लागणार आहे तो सगळं आम्ही डिवाइड करून घेतला आहे. त्यासाठी आम्हाला एक ग्लू, एक मार्कर, एक पट्टी, नंतर एक फ्लॅग लागणार आहे आपल्याला. फ्लॅगची प्रिंट काढून आणायची किंवा तुम्ही ड्रॉ पण करू शकता. एक थ्रेड लागणार आहे आपल्याला, तो थ्रेड कापून घेतलाय आणि एक पेज. आता याच्यात मेन असं आहे की आपल्याला
हा फ्लॅग थ्रेडला लावायचा आहे आणि जेणेकरून तो ऑटोमॅटिकली वरती खालती होईल अशी एक ॲक्टिव्हिटी करायची आहे. तर आम्हाला दोघांना ती ॲक्टिव्हिटी माहिती आहे. फक्त इथे मेन गेम हा आहे की कोण पटकन बनवतं. सो स्टार्ट. आणि सुंदर बनलं पाहिजे, कसंही आबडधोबड चालणार नाही. इथे आम्ही आता आधी जे फ्लॅगसाठी आपल्याला स्टेजला असतं त्या पद्धतीचं स्टेज बनवून घेणार आहोत. यू नो दॅट फोटा. अरे दोन आहे तू कुठे काय फर्स्ट होईल? तुला मी वेळ दिला होता की नाही तुला? अशा पद्धतीने आम्ही होल पाडून घेतले आपल्याला. आता आम्ही काय करणार आहोत, हा थ्रेड आहे ना, हा थ्रेड अडकवून घेणार आहोत. मनालाही छान पद्धतीने माहिती ही ॲक्टिव्हिटी. तुमच्यासाठी एक देते मी हिंट की ही दोघं साईडने धागा टाकून घ्यायचा आणि कोणत्याही एका टोकाला त्याची गाठ बांधायची आणि थोडंसं लूज राहू द्यायचं. ही बॅक साईड दाखवते मी तुम्हाला आता. मननला पण सांगते, तुम्हालाही सांगते. जी गाठ असते ती अगदी सेंटरला किंवा याला नाही म्हणून न बांधता साधी आपण फुल गाठ बनवून घेणार आहोत. आता मी ही गाठ वरती घेऊन घेतली आहे आणि आपण इथे खाली झेंडा चिटकवणार आहोत. मननला आपण जरा मदत करूयात. आता ही जी गाठ मारली आहे ना, ही आपण आता वरती घेऊन जाणार आहोत आणि इथे खाली आता आम्ही दोघं फ्लॅग चिटकवणार आहोत. आता ग्लू लावतानाही, ग्लू लावल्यावरही आपल्याला खूप नीट पद्धतीने तो आपला खाली चिटकायला नको आहे फ्लॅग. आता फ्लॅगसाठी मी थोडी जागा राहू दिली होती. आता मी ह्या दोरीला गुंढाळण्यासाठीच ही जागा केली आहे. तर तुम्ही बघू शकता मी ह्या दोरीला असं उचकवणार आहे वरती आणि मग ते लावणार आहे आणि मग ही साईड अशी जराशी दोरीला गोल फिरवणार आहे म्हणजे आपला फ्लॅगला काही अफेक्ट होणार नाही आहे. म्हणजे तो खाली याला पण चिटकणार नाही जे काही आपलं आहे आणि छान असं स्टँड पण तयार होईल. त्याला मननने पण लावून घेतलंय छान असं आपलं. आता हे खाली पण चिटकणार नाही आणि नीट होणार नाही. तर आता मी तुम्हाला आमची ॲक्टिव्हिटी करून दाखवणार आहे. आता आपण हा धागा खाली ओढला. 2, 1 जिंकलो. वरती गेला. परत हा धागा खालून आपण असा ओढला तो फ्लॅग खाली येतो. परत असं केलं की वरती येतो. मी तुम्हाला म्हणजे फ्रंट व्ह्यू पण दाखवते. आता आमची अशी ॲक्टिव्हिटी छान अशी तयार झाली आहे. आता आपण जरा मॅजिक ट्रिक करू. 1 2 3. झेंडा उठा रहे हमारा. आता मनन कलाकुसर करणार आहे. जय हिंद. मी तर जय हिंद लिहिणार आहे. जय हिंद, जय हिंद, वंदे मातरम. तर तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही ही ॲक्टिव्हिटी परफॉर्म करा, आम्हाला टॅग करा. आम्ही तुमच्या आणि जर तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी आवडली असेल तर खाली जा कमेंट बॉक्समध्ये जय हिंद. जर तुम्ही ह्या ॲक्टिव्हिटी परफॉर्म केल्या आणि याचा व्हिडिओ बनवला तर आम्हाला टॅग करा. आम्ही तुमचा व्हिडिओ रिशेअर नक्की करू. तर चला पटकन भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय बाय. आणि जर तुम्हाला असे व्हिडिओ हवे असतील आणि आवडले असतील तर लाईक, शेअर आणि फॉलो आणि सबस्क्राईब करा.